सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललंय मंडळी? थंडी बिंडी आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे 2-3 दिवस धुकं नव्हतं, पण आज बघा, आज पुन्हा एकदा धुक्यात हरवलं आहे सगळं काही. आणि समीक्षा इकडे झाडांना पाणी घालते बघा. मग मंडळी काय म्हणताय, थांबला का प्रचार? आता इलेक्शन आहे. मी पुन्हा सांगतोय मंडळी, येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी बुधवारी आपण सगळ्यांनी लवकरात लवकर मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावायचा आहे, मतदान करायचं आहे. तर असं मंडळी, तुम्ही करालच मतदान. तर सध्या तरी या आमच्या बागेत हे बघा, मस्त मस्त मस्त. मला बागेकडे बघितलं की मला मस्त शब्द आवडत, म्हणजे सुचतच नाही. मस्त, सुंदर, अप्रतिम. मित्रांनो, प्रत्येकाची, तुमची असो, कुणाचंही असो, साधं काही असो, पण प्रत्येकाला ते अप्रतिमच वाटतं. आणि त्यात आपण स्वतःहून जर कष्ट करत असू ना, तर अजून अप्रतिम वाटतं. धुकं आहे, जाम धुकं आहे. 2-3 दिवस धुकं नव्हतं, म्हणजे आभाळाचं वातावरण होतं, त्यामुळे धुकं नव्हतं. पण आज आहे, धुकं आहे, व्यवस्थित आहे. मग काय करताय मंडळी? उठलात काय? तुम्ही आता व्हिडिओ बघताना उठला असाल, दुपार असेल काय माहीत नाही मला. बाकी छान ना? मस्त मनमोहक वातावरण आहे. पाठीचं बघा, एकदम जाम धुकं लागलंय बघा. गपचूप बघा, रान कोंबड्या बघा. हे बघा, ह्या रान कोंबड्या. बघा कशा येतात, सकाळी येतात, दिवसा येत नाहीत. दिवसा ते जंगलात असतात. रान कोंबडे होय, 2च राहिले. मग काय नेली ती काय? हो, सकाळच्या रोज मस्त फिरतात आपले. दिवसा नसतात त्या. मंडळी, ते आता नाश्ता करायला बसलो आम्ही. समीक्षाने कालचे वडे आणलेत मस्तपैकी, छान असे. इथे या चहा प्यायला, चहा, टोस्ट, खारी. तर चला या नाश्ता करू. ओ, मी तुम्हाला एक जोक सांगू का? नको ग, नको प्लीज. एकच सांगते ना, एकच. तू काय ऐकणार आहेस? सांग बरं. दोघं ना नवरा बायको असतात, आणि त्याची बायको ना खूप शांत असते. अहो, मला खोकल्याची. हे बघा मंडळी, हा बघा भारा आणते जरा. कारण काय माहिती का, तिला कुंपणाला शिलट पाहिजे होती, तर ती आता बाबांनी दिली आम्हाला. परवा पण आणली होती, पण ती काही पुरली नाही. हा, हे बघा समीक्षा बघा. इकडे मी बघा. हा, का बाहेरच टाक ना समीक्षा. पुढे टाक. अरे समीक्षाच्या डोक्यात. हा, चला. डोक्यात वजन असलं तरी व्हिडिओ काढायचा असतो.
बाहेरच्या साईडलाच टाक तुमच्या. हा बस. अरे उलटा काय पागल टाकतेस. मग मी तुला तोच सांगत होतो मी घेतो म्हणून. जर माझा घ्यायचा फक्त एक साईडला सरकव फक्त. माझा ना खांद्यात अडकलाय तो, जखम होईल. अरे व्हिडिओ चालू आहे ना. हे डोक्यावर बघा. बाबा इथे कुंपणांचं काम करतायत आणि मग अशी ती शिरड आणली बघा. ते आता हे कुंपण त्याने समीक्षा पण आहे त्या साईडला. तसं कुंपण जेवढं जाड होईल तेवढं चांगलं ना. म्हणजे गुरं बाकी काय नाही. गुरांना जर आतमध्ये दिसलं ना की आतमध्ये हिरवं हिरवं खायसारखं आहे तर ते मध्ये आतमध्ये प्रयत्न करत राहतात. मग धडक वगैरे देऊन. आणि ते काय ज्या हातल्या काट्या असतात ना आधीच्या, त्या जुन्या झाल्या होत्या सगळ्या, पूर्ण चीर्ण झाल्यात वाळूने वगैरे, किंवा त्या सुकून एकदम हे झालं. तर असं टिचकी मारलं तरी तुटत आहेत त्या. मग त्यासाठी जर आता हे नवीन ओलं जर लावलं ना नंतर ते सुकणार. तसं जुनं ओलं जुनं काय सुकं काय ओलं जुनं नवं करत राहील ना जरा व्यवस्थित राहतो. कुंपण आहे ते मजबूत राहतं. नंतर मग पावसाळ्यात त्याला जास्वंदी निगडी अशा पावसाळ्यात वाढणाऱ्या वनस्पती त्याला लावायच्या कुंपणाला, जेणेकरून तुमचा बांध अधिक मजबूत राहतो. आता दुपार झाली आणि आम्ही जेवायला बसलोय. त्यावेळेस कुंपण थोडंसं राहिले. आता इथे समीक्षाने रात्रीचा भात होता तो फ्राय केला आणि चिकनचं थोडंसं राहिलं होतं ते खाऊया. चला या मंडळी जेवायला. मंडळी थोडी संध्याकाळ होत आली, म्हणजे 4 साडेतीन झालेले आहेत. 4 वाजतील आता थोड्याच वेळात. असंच बसलो होतो घरात. आज काही जास्त काम नाही केलं. कुंपण बांधत होते तिथं होतो. त्याच्यानंतर काही दुसरं काही काम नाही केलं मी आज. आणि जस्ट असं फिरतोय बागेत. कधी कधी मंडळी शांत असलं ना की शांत म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आलं एकांत असला की का कोण जाणे. म्हणतात ना कातर वेळ असते अशी. कधीतरी चांगले विचार येतात, पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि कधीतरी विचार चांगले असेल, स्वभाव तर चांगला असला तरी आपल्या आयुष्यात काहीतरी राहून गेलंय, काहीतरी करायचं राहून गेलंय, कोणाशी तरी बोलायचं राहून गेलंय असं सतत वाटतं. अर्थात तो विचार हा इथल्या पुरताच असतो. परत इथनं 2 पावलं पुढे गेलं की विचार बदललेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ब्लॉक येतोच ना, किंवा एक असं काहीतरी असतोच, खूनगाठ असतेच. कितीही मोठा नेता असू दे, ॲक्टर असू दे, अभिनेता असू दे, कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असू दे, माणूस असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, पण त्याला असं वाटतंच ना कुठेतरी एकांत शांत ठिकाणी बसलं, कुठेतरी एक शून्यात नजर लावून बसलेलं असतं. जसं एखादा अभिनेता त्याच्या सीनच्या दरम्यान पॉज घेतो आणि शून्यात नजर लावून बसतो, तसं आपण देखील कुठेतरी शांत ठिकाणी बसल्यावर पॉज घेऊन शांत बसणे, अशी शून्यात नजर लावली ना की असे मग विचार येतात, ती सध्या काय करते, ती सध्या कुठे असते, ती सध्या काय करत असेल. स्त्री असले तर तिच्या मनात असा विचार येईल की तो सध्या काय करतो, तो सध्या काय करत असेल. हे काही सेकंदापुरतंच असतं ही फिलिंग. नंतर पुन्हा एक पाऊल पुढे टाकल्यावर पुन्हा पूर्वीसारखंच असतोच. प्रत्येकाच्या जीवनात असा हा क्षण, अशी वेळ येतच असते. त्याने काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे असं काही नसतं. मी जसं बोललो प्रमाणे एक वेगळीच एनर्जी, वेगळीच फिलिंग असते, वेगळीच भावना असते. असो आलंच असेल तुमच्या लक्षात.
तर चला तुर्ताश्री मंडळी, आलं बोलं तुमच्या म्हणजे काही मनात आलं ते शेअर करावं असं वाटलं. आता झालं आपलं बागेतलं काम झालेलं आहे. जवळजवळ आपण जे ठरवलं होतं, आपण जे काम 100% करायचं ठरवलं होतं, 100% बाबा हे कसं करायचं असं असं करायचं, तर त्यातलं 95% काम हे झालेलं आहे. आता 5% तुम्ही म्हणाल कशात काय राहिलं रे बाबा, काय राहिलं 5%? तर 5% कसं राहिलं मध्ये बघा, हे बघा, हे असं जे जमिनीवर भुसकाट, म्हणजे भुसकाट म्हणतो मी, असं जे एकदम क्लीन आरपार जमीन दिसली पाहिजे तसं नाही करता आलं आपल्याला. तसं करता येणं शक्य नसतं, कारण आपल्याला तेवढी म्हणतात ना, आपण गवत काढत गेलो पार मुळापासून, असं हळूहळू करत नाही बसलो. पण त्याचे काही इफेक्ट होणार नाही, पूर्ण होईल. मला वाटतं ते आता उन्हाने पूर्ण शेकेल, करपून जाईल. त्यामुळे मी 95% काम म्हणतो, म्हणजे काम झालेलं आहे एवढं नक्की. आणि त्यात ते 2% असेल, 2% कुंपणाचं काम बाकी असेल, असं साधारण एक असं. त्याच्या व्यतिरिक्त असं दुसरं काही नाही. बाकी आपलं काम झालेलं आहे. आपण काल आरामच केला, समीक्षाने काम केलं जेवण वगैरे, पण मी तर आरामच केला. असं मंडळी म्हणतात ना, किती मनात असलं, किती काही असलं तरी आपल्याला काही गोष्टी खुणावत असतात, बोलावत असतात. आणि जिथे जाणं पण गरजेचं आहे, अत्यावश्यक पण आहे. असो. मंडळी थंडी भरपूर आहे. आत्ताच आपलं ऑफिसचं काम संपलं आणि जरा आडवा पडलो होतो, टी व्ही बघत होतो. इथे खूप दिवसांनी टी व्ही बघत होतो. टी व्ही बघाय दक्षला दक्षने टी व्हीच बंद करून टाकला. तर मंडळी चला आता 12:30 झालेत आणि झोपतो. झोपेत झाले, कंटाळा आला. दिवसभर कुठे गेलो नाही, घरातच होतो. काम पण मंडळी झालं आपलं, संपवलं काम. आता झोपतो. लय झोप आले, डोळ्यावर लय झोप आले. तर मंडळी इतके दिवस तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगले बघत होतात, पण जरा 2 दिवस झाला रिस्पॉन्स कमी झाला. का कोण झाले काय माहीत नाही, पण असं मंडळी व्हिडिओ बघा आपले. व्हिडिओ असेच बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटतो उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, झोपूया.